जेएनपीटी प्रकल्प बाधितों का संघर्ष थमने का नाम नहीं ले रहा है। लगभग 27 सालों का समय बीत गया, मगर आज भी प्रकल्प बाधित किसान अपने हक की लड़ाई लड़ रहे हैं। जेएनपीटी पर अंतिम प्रहार करने के लिए 27 मार्च से सभी राजनीतिक दल अपनी अपनी ताकत आजमाने वाले हैं। इस कड़ी में 27 मार्च को शेका पक्ष द्वारा जेएनपीटी के खिलाफ ऐतिहासिक उग्र आंदोलन छेड़ा जाने वाला है, जिसके बारे में चर्चा करने के लिए उरण स्थित राजीव गांधी टाउन हॉल में शेका पक्ष के कार्यकर्ताओं की विचार मंथन बैठक का आयोजन शुक्रवार को किया गया था। इस विचार मंथन बैठक को संबोधित करने के लिए विधायक विवेक पाटिल को आमंत्रित किया गया था, जिन्होंने उपस्थित कार्यकर्ताओं को मार्गदर्शन भी किया। मगर इस दौरान द्रोणागिरी स्पोर्ट्स क्लब के अध्यक्ष तथा कांग्रेस के वरिष्ठ नेता महादेव घरत ने अपने सैकड़ों समर्थकों के साथ शेका पक्ष में प्रवेश किया, जिन्हें विधायक विवेक पाटिल के हाथों सम्मानित किया गया। इस अवसर पर महादेव घरत का पार्टी में स्वागत करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि महादेव घरत एक सच्चा कार्यकर्ता हैं, जिन्होंने प्रकल्प बाधित किसानों के लिए अपना जीवन दांव पर लगाया है और शेका पक्ष को ऐसे ही कार्यकर्ताओं की हमेशा जरूरत होती है। महादेव घरत के शेका पक्ष में प्रवेश करने से प्रकल्प बाधित किसानों के आंदोलन की धार और तेज होगी, ऐसा प्रतिपादन विधायक विवेक पाटिल ने किया। सुरुवातीला शेतकरी कामगार पक्षामध्ये महादेव घरत आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी जो प्रवेश केलेला आहे, तो या उरण तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं मी त्यांचा हार्दिक स्वागत करतो। आणि हे स्वागत करीत असताना मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहात, तुम्हाला त्याच पद्धतीने शेतकरी कामगार पक्षाचे सारे कार्यकर्ते मान सन्मानानं वागवतील आणि तुमच्या अंगामध्ये जे नेतृत्व गुण आहेत, त्या नेतृत्व गुणाचा फायदा घेऊन या उरण तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचा शेतकऱ्यांचा फायदा जास्तीत जास्त करून दिल्याशिवाय आम्ही ठेवणार नाही, अशी ग्वाही या ठिकाणी देत आहे। 27 मार्च को आयोजित किए गए आंदोलन के विषय में बोलते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि इतिहास गवाह है कि शेका पक्ष ने हमेशा प्रकल्प बाधितों के लिए अपना खून पसीना एक किया है और कांग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी को भी शेका पक्ष की ताकत का अंदाजा है। लिहाजा इस बार भी हमें इतिहास की पुनरावृत्ति करनी होगी और उसमें उरण के कार्यकर्ताओं का योगदान सबसे ज्यादा होना चाहिए। या ठिकाणी काही वेळा चर्चा होईल की आम्हाला तर 12.5% मिळणार आहे, आम्हाला कुठे त्याचा फायदा होणार आहे, उरणच्या प्रो भागातले लोक असतील, आमचा काय याच्याशी संबंध आहे? संबंध आपला प्रत्येकाचा आहे। का ज्यावेळेस एसीजेडचा लढा आपण लढलो, एसीजेडच्या विरुद्ध आपण केंद्र शासनाच्या विरुद्ध लढलो, एसीजेडच्या संबंधात आपण ह्या जगातील अगदी श्रीमंत असणाऱ्या मुकेश अंबानीच्या विरुद्ध आपण लढलो, त्यावेळेस तुमच्या 45 गावांना मदत करण्यासाठी रायगड जिल्ह्यातल्या शेतकरी कामगार पक्षाचे संपूर्ण जिल्ह्याची ताकद तुमच्यासोबत उभी केली होती। तेव्हा 1 लाख लोक आपण त्या ठिकाणी आपण शिबिडीला मोर्चा घेऊन जाऊ शकलो आणि त्या मोर्चाची दखल काँग्रेसच्या अध्यक्षांना सोनिया गांधींना दुसऱ्या दिवशी घ्यावी लागली आणि त्यात झालेला नाही। हा इतिहास जुना झालेला नाही, हा इतिहास ताजा आहे आणि म्हणून जेव्हा या 11 गावातल्या शेतकऱ्यांच्या पाठीमागं उरण तालुक्यातल्या संपूर्ण शेतकरी कामगार पक्षाची ताकद आपल्याला या ठिकाणी उभी करायची आहे। पोलादपूर पासून जर लोक या ठिकाणी शेका पक्षाचे लोक आपल्या 11 गावातल्या लोकांसाठी येत असतील तर उरण तालुका आपल्याला उलटून आला पाहिजे आणि 10,000चा आकडा आपण या ठिकाणी पूर्ण केला पाहिजे। इस दौरान महादेव घरत ने अपनी भावनाएं जाहिर करते हुए कहा कि कांग्रेस में परिवारवाद फल फूल रहा है, कांग्रेस में सच्चे कार्यकर्ताओं का दम घुट जाता है। कांग्रेस में रहकर हमने प्रामाणिकता से जनसेवा करनी चाहिए, मगर कांग्रेसी आला कमान को जनसेवा से कोई सरोकार नहीं है, लिहाजा हमने शेका पक्ष में दाखिल होने का फैसला किया। कांग्रेस पक्षामध्ये जे आमच्या सर्व कार्यकर्त्यांवर अन्याय होत होता, त्या माध्यमातून कुठेतरी मन घुटमळत होतं
म्हणून सर्व आमच्यासोबत कार्य करणारे रोडागी स्पोर्ट असोसिएशनमध्ये असू दे अथवा संघ समितीमध्ये असू दे, शेतकरी कामगार पक्षाचे जास्तीत जास्त पदाधिकारी त्याच्यामध्ये सक्रिय भाग घेत होते आणि त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी या ठिकाणी आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला जे या पक्षामध्ये पुन्हा आता वगैरे जे बोलले आम्ही त्यांचा मान ठेवून या ठिकाणी आज प्रयोग करत आहोत। आम्ही दरम्यानच्या काळामध्ये जी संघ समिती काढली मध्ये दोन्ही तिन्ही कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणाला सांगितलं, संघ समितीमध्ये प्रामाणिक इच्छा एकच आमची की या ठिकाणी उरण तालुक्यातील लोकांना सर्व कंपन्यांमध्ये आपल्या स्थानिकांना प्राधान्य मिळावं, म्हणून कुठेतरी सर्वांना एकत्रित करून स्वतःच्या पक्षाचा जास्त रोष पत्करून आमदार साहेबांनी मंत्रीला सांगितलं की तिथे टिंगल वगैरे करायचे, पण आम्ही त्याची कधी परवा केली नाही आणि त्याच्यामध्ये 2-4 विषय आम्ही घेतले गेले 6 महिन्यापासून सातत्याने। त्याच्यामध्ये माझ्यासोबत असलेले शेका पक्षाचे असतील कार्यकर्ते, त्याच्यामध्ये रमाकांत पाटील असतील, SP पाटील सर असतील, नरेश म्हात्रे, नरेश खरात, त्याच्यानंतर मदन पाटील, असे बरेच कार्यकर्ते याच्यामध्ये आमच्या समितीमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व जास्तीत जास्त कार्यकर्त्यांचा सहभाग की ज्या मोर्चामध्ये त्यांचा आम्हाला पाठबळ लागला आणि त्या माध्यमातून तुम्ही आज माझ्या मनाची कुठे तयारी केली। या भागातील आपला प्रश्न सोडवायचे असतील तर कुठेतरी आपण एक ताकद आपल्या पाठीशी आपल्या सोबत असणं गरजेचं आहे, म्हणून आपण शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून एक वेगळ्या वातावरणातून आपल्या जुन्या स्वरूपात परत येऊन आपण आपल्या स्थानिकांचे तसं सोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। आज या ठिकाणी उरण तालुक्यामध्ये बरेच प्रश्न आहेत, बऱ्याच ठिकाणी नोकऱ्यांचा वापर या ठिकाणी केला जातो। मागचे काय झाले त्याच्या संदर्भात बऱ्याच लोकांना माहिती आहे की ज्या लोकांनी आमदार साहेबांना मागच्या 8 दिवसापूर्वी सांगितलं की ज्या लोकांनी आमच्यावर दगडफेक केली तेच लोक आता आम्हाला सांगायला आलेले का जो आमच्या पक्षात आहे त्याने आम्हाला काँग्रेस पक्षामध्ये पाठवले आणि पुन्हा दगड फेकणारे आमच्याकडे त्याच पक्षामध्ये पाठवले, पण ती दुरुस्त होऊन आज या ठिकाणी आम्ही पुन्हा आपल्या स्वतंत्र परत आलेलो आहोत। पुन्हा एकदा ज्या अपेक्षाने शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आमच्याकडून ज्या अपेक्षा करतात त्या संघटनेचं जे काम आमच्याकडे आमच्यावर देणार ते प्रामाणिकपणे या उरण तालुक्यातील शेतकऱ्यांना कामगारांना असू द्या किंवा कुठल्या युवकांना मग त्या नोकऱ्या संदर्भात असू द्या किंवा त्यांच्या हक्कासंदर्भात प्रामाणिकपणे प्रयत्न करेल आणि संघटना नक्की वाढेल याच्या दृष्टीने त्यासाठी प्रामाणिकपणे काम करून ही संघटना कशी वाढेल आणि पूर्वीचा जो शेका पक्ष 1 नंबरचा जो उरण तालुक्यात रायगड जिल्ह्यात होता तो हा नंबर आपला कायम रखना है, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून। बैठक के दौरान विधायक विवेक पाटिल को शादी की 32वीं सालगिरह पर उरण तालुका शेकापक्ष की ओर से बधाइयां दी गई। इस अवसर पर शेकापक्ष के जिला सह सचिव प्रोफेसर LB पाटिल, काका पाटिल, पश्चिम म्हात्रे, जिला परिषद के पूर्व सदस्य जीवन गावंड, पंचायत समिति के पूर्व सदस्य नरेश घरत, महेश म्हात्रे, महादेव बंडा, उद्योजक मंगेश ठाकुर, शेकापक्ष के उरण शहर सचिव परेश तेरडे, पुरोगामी युवा संगठन के अध्यक्ष मयूर सुतार, उपाध्यक्ष रमाकांत म्हात्रे, यशवंत ठाकुर, मनोहर पाटिल, महिला अध्यक्षा नैना पाटिल, तालुका अध्यक्षा सोनिया मयेकर, ज्योति म्हात्रे, तृप्ति म्हात्रे, पूर्व नगर सेवक चिंतामण गायकवाड़, अनंत घरत, विंधणे ग्राम पंचायत के पूर्व सरपंच सुरेश डाकी, सरपंच नरेश जोशी, चिरनेर विभागीय सचिव सुरेश पाटिल, KS ठाकुर, वसंत तांडेल, अशोक मडवी, चंद्रकांत कडू, अशोक शंभू आदि गणमान्य सहित शेकापक्ष के कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे।